जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, फिडे वर्ल्ड चॅम्पियनशिपचं विजेतेपद पटकावणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू कोण ठरला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच डी गुकेश हा फिडे वर्ल्ड चॅम्पियनशिपचं विजेतेपद पटकावणारा जगातील सर्वात तरुण बुद्धिबळपटू ठरला आहे. त्यांनी ही स्पर्धा वयाच्या 18व्या वर्षी जिंकली. याआधी हा विक्रम रशियाच्या गॅरी कास्पारोव्ह यांच्या नावावर होता. त्यांनी ही स्पर्धा वयाच्या 22व्या वर्षी जिंकली होती. बरं, डी गुकेश यांनी कोणाला हरून ही स्पर्धा जिंकली? तर गतविजेत्या चीनच्या डेंग लेरेन यांना एका गुणाने हरून डी गुकेश यांनी ही स्पर्धा जिंकली आहे. यंदाच्या या स्पर्धेचं आयोजन सिंगापूरमध्ये करण्यात आलं असून याची ही 18वी आवृत्ती होती. बरं, डी गुकेश यांनी ग्रँडमास्टरचा किताब कधी पटकावला होता? तर 15 जानेवारी 2019 रोजी वयाच्या 12 वर्षे 7 महिने आणि 17 दिवसाचे असताना त्यांनी ग्रँडमास्टर हा किताब पटकावला होता व त्यावेळेस ग्रँडमास्टर बनणारे ते इतिहासातील दुसरे सर्वात तरुण बुद्धिबळपटू ठरले होते. मित्रांनो, आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला लाईक नक्की करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल. पहिला प्रश्न पहा, आंतरदेशीय जलमार्ग वाहतूक आणि मालवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली? तर आता आंतरदेशीय जलमार्ग वाहतूक आणि मालवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने जलवाहक ही योजना सुरू केली. या जलवाहक योजनेचं उद्घाटन केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दिल्ली येथून केलं असून या जलवाहक योजनेअंतर्गत राष्ट्रीय जलमार्ग 1, राष्ट्रीय जलमार्ग 2 आणि राष्ट्रीय जलमार्ग 16 द्वारे लांब पल्ल्याच्या मालवाहतुकीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. हा जो राष्ट्रीय जलमार्ग 1 आहे याची लांबी ही 1620 किलोमीटर असून हा जलमार्ग गंगा, भागीरथी आणि हुगळी या नद्या दरम्यान पसरलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, अलीकडेच कोणत्या देशाने भारताला दिलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला? तर हा जो भारताचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा आहे हा स्वित्झर्लंड या देशानं काढून घेतला आहे. मित्रांनो, WTO अंतर्गत सर्व देश एकमेकांना मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा देतात व या अंतर्गतच स्वित्झर्लंडने भारताला हा दर्जा दिला होता. पण स्वित्झर्लंडच्या नेस्ले कंपनीवरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर स्वित्झर्लंडने भारताचा हा दर्जा काढलेला आहे. बरं, असा हा दर्जा काढल्यामुळे काय होईल? तर स्वित्झर्लंडमध्ये कार्यरत असलेल्या भारतीय कंपन्यांना 1 जानेवारी 2025 पासून 10% अधिक कर भरावा लागणार आहे. मित्रांनो, एक्झाममध्ये आपल्याला MFN चं फुल फॉर्म सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर लक्षात ठेवा, MFN म्हणजे मोस्ट फेवर्ड नेशन असं याचं पूर्ण स्वरूप आहे. WTO विषयी सांगायचं झालं तर WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. याची स्थापना 1 जानेवारी 1995 मध्ये करण्यात आली होती आणि भारत या संस्थेचा संस्थापक देश आहे का? तर भारत सुद्धा या संस्थेचा संस्थापक देश आहे. याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेवा येथे असून एकूण 164 देश हे सध्या या संघटनेचे सदस्य आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा, फोर्ब्सच्या 100 शक्तिशाली महिलांच्या यादीत पहिले स्थान कोणी पटकावले? मित्रांनो, अलीकडेच आता फोर्ब्सची 100 शक्तिशाली महिलांची यादी प्रकाशित झाली असून यामध्ये उर्सुला वान डेर लेन यांनी पहिलं स्थान पटकावलं आहे. उर्सुला वान डेर लेन यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्या 2019 पासून युरोपियन कमिशनच्या 13व्या प्रेसिडेंट म्हणून कार्यरत आहेत. बरं, या रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोण आहेत? तर क्रिस्टिन लगार्ड दुसऱ्या क्रमांकावर आहेत. इटलीच्या जॉर्जिया मेलोनी तिसऱ्या, क्लॉडिया शेनबाउम चौथ्या, तर मेरी बारा यांनी यात 5वं स्थान पटकावलं आहे. मित्रांनो, या फोर्ब्सच्या 100 शक्तिशाली महिलांच्या यादीत किती भारतीय महिलांनी स्थान पटकावलं? तर या यादीमध्ये 3 भारतीय महिलांनी स्थान पटकावलं आहे. या यादीमध्ये निर्मला सीतारामन यांनी 6व्यांदा स्थान पटकावलं असून त्या या रँकिंगमध्ये 28व्या स्थानावर आहेत. गेल्या वर्षी याच रँकिंगमध्ये निर्मला सीतारामन 32व्या स्थानी होत्या. यंदा त्यांनी 4 स्थानांनी प्रगती करत यात 28वे स्थान पटकावलं आहे. सीतारामन 2019 पासून भारताच्या अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांनी 2017 ते 2019 या काळात संरक्षण मंत्री म्हणून देखील कार्य केलं होतं. या यादीमध्ये स्थान मिळवणाऱ्या दुसऱ्या महिला या रोशनी नाडर असून त्यांना या रँकिंगमध्ये 81व्या स्थानी ठेवण्यात आलं आहे. आणि या ज्या रोशनी नाडर आहेत या HCL कॉर्पोरेशनचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला आहेत. आणि या रँकिंगमध्ये स्थान मिळवणाऱ्या तिसऱ्या महिला या किरण मुजुमदार शॉ असून त्यांनी या रँकिंगमध्ये 82वे स्थान पटकावलं आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारलं आहे? तर नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2025 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी एक AI चॅटबॉट लॉन्च केला. तर आता या AI चॅटबॉटचं नाव काय हेच आपल्याला सांगायचं आहे.
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच त्या AI चॅटबॉटचं नाव कुंभ सहाय्यक असं आहे. हा जो चॅटबॉट आहे हा भक्तांना दिशादर्शन, पार्किंग, थांबण्याची ठिकाणे आणि इतर आवश्यक माहिती प्रदान करणार असून हा चॅटबॉट एकूण 11 भाषांमध्ये उपलब्ध असेल. बरं, 2025 हा कुंभमेळा कधी आयोजित करण्यात येणार आहे? तर 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान हा कुंभमेळा प्रयागराजमध्ये पार पडणार आहे. आणि कुंभमेळा प्रयागराजमधील ज्या गावामध्ये आयोजित केला जातो त्या गावांचा एक उत्तर प्रदेशने नवीन जिल्हा सुद्धा बनवला असून त्या 76व्या जिल्ह्याला उत्तर प्रदेशद्वारे महाकुंभमेळा असं नाव देण्यात आलं. कुंभमेळ्याविषयी एक्स्ट्रा माहिती नोट करून घ्या. कुंभमेळे हे 3 वर्षानंतर एकदा आयोजित केले जातात व हे जे कुंभमेळे आहेत याचं दर 3 वर्षानंतर प्रयागराज, उज्जैन, नाशिक आणि हरिद्वार येथे आयोजन केलं जातं. आणि जो अर्ध कुंभमेळा आहे याचं आयोजन दर 6 वर्षांनी हरिद्वार आणि प्रयागराज येथे केलं जातं व 12 पूर्ण कुंभमेळ्यानंतर म्हणजेच तब्बल 144 वर्षानंतर प्रयागराज येथे महाकुंभमेळा आयोजित केला जातो. पुढील प्रश्न पहा. आता नुकतेच फ्रान्स या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? तर आता फ्रान्सचे नवीन पंतप्रधान म्हणून फ्रँकोइस बायरू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बायरू यांच्या आधी मिशेल बार्नियर हे फ्रान्सचे पंतप्रधान म्हणून कार्यरत होते, पण त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आल्यानंतर त्यांनी हे पद सोडलं व त्या ठिकाणी आता फ्रँकोइस बायरू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फ्रँकोइस बायरू हे या वर्षातील फ्रान्सचे 4थे पंतप्रधान ठरले आहेत. फ्रान्सविषयी सांगायचं झालं तर मॅपमध्ये पहा, फ्रान्सला जर्मनी, स्पेन, बेल्जियम या देशाच्या सीमा संलग्न आहेत. फ्रान्सची राजधानी पॅरिस असून या देशाचं चलन हे युरो हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. मित्रांनो, केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील 2 गावांमध्ये आफ्रिकन स्वाईन फिवर हा आजार पसरला आहे. तर हा आजार प्रथम कोणत्या देशात आढळला होता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच हा आजार प्रथम 1920 साली केनिया या देशामध्ये आढळला होता. हा आजार फक्त पाळीव प्राणी आणि जंगली डुकरांनाच प्रभावित करतो. पण या रोगातील मृत्यूदर किती आहे? तर 100% इतका या रोगातील मृत्यूदर आहे. भारतात 2020 मध्ये सुद्धा हा आजार अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये पसरला होता. त्यानंतर केरळमध्ये हा आजार पसरला आहे. आता हा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या तारखेस रेल्वे दुरुस्ती विधेयक 2024 लोकसभेत मंजूर करण्यात आले? तर हे जे रेल्वे दुरुस्ती विधेयक 2024 आहे हे 11 डिसेंबर रोजी लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलं. मित्रांनो, या नवीन विधेयकानुसार 1905 कायदा रद्द करून रेल्वे कायदा 1989 मध्ये काही दुरुस्त्या करण्यात येणार आहेत. यासच या विधेयकात रेल्वे बोर्डाच्या सदस्यांची संख्या केंद्र सरकारने ठरवण्याची तरतूद करण्यात आली आहे. मित्रांनो, अलीकडेच लोकसभेने आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक 2024 सुद्धा मंजूर केला असून या विधेयकानुसार आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 10व्या आशियाई पॅसिफिक डेफ गेमचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते? तर या ज्या 10व्या आशियाई पॅसिफिक डेफ गेम्स आहेत याचं आयोजन मलेशिया या देशामध्ये करण्यात आलं होतं. मलेशियामध्ये कुठे? तर मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे या स्पर्धा पार पडल्या असून भारतीय संघाने या स्पर्धेत एकूण 55 पदके पटकावत 5वं स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत भारताने एकूण 8 सुवर्ण, 18 रौप्य आणि 29 कांस्य पदक पटकावले आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. या 10व्या आशियाई पॅसिफिक डेफ गेमचं आयोजन मलेशियामध्ये करण्यात आलं होतं व या ज्या स्पर्धा आहेत या पहिल्यांदा कधी आयोजित करण्यात आल्या होत्या? तर 1984 मध्ये प्रथम या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, आता नुकताच महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा शपथविधी कार्यक्रम पार पडला आहे. तर या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या शपथविधी कार्यक्रमाचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आलं होतं? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच याचं आयोजन नागपूर या शहरामध्ये करण्यात आलं होतं. बरं, हा प्रश्न महत्त्वाचा का आहे? तर 1991 नंतर पहिल्यांदाच नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडल्यामुळे हा प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. या मंत्रिमंडळामध्ये 39 जणांनी शपथ घेतली असून त्यात 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी विजय दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो विजय दिवस आहे हा भारतामध्ये दरवर्षी 16 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. बरं, हा दिवस 16 डिसेंबर रोजीच का साजरा केला जातो? तर 1971च्या युद्धात भारतीय सशस्त्र दलाने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर जनरल नियाजी यांनी 16 डिसेंबरच्या संध्याकाळीच आत्मसमर्पणाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली होती. त्यासाठी दरवर्षी हा दिवस 16 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. नुकत्याच प्रकाशित इंडिया स्किल्स रिपोर्ट 2025 नुसार राज्यस्तरीय रोजगार क्षमतेच्या बाबतीत
कोणते राज्य अव्वल स्थानी आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं, त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.